सर्वात आधी तर तुम्ही हा व्हिडिओ बघा। राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांना बोलना इच्छितो कि हम यहाँ के भूमिपुत्र हैं। हमारी 2-3 पीढ़ी से यहाँ हम लोग रह रहे हैं। जिस दिन मेरा दरबार थी, अगर ये परचम ले रहा था उनके कार्यालय में घुस कर मारेगा, तो ये सुनिश्चित आपके साथ खड़ा है। बघितला का व्हिडिओ? यावर एक गाणं सूट होते, चढून घ्या बाई चढून घ्या। म्हणजे हे लोक पहिले येतात, दादा दादा करतात आणि आपल्यालाच मारायच्या गोष्टी। हे बघ, यांनी पक्षासाठी बोललं, मला काही महत्त्वाचं नाही। त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे काय, यांनी काय बोललं, मनसे आणि शिवसेनेच्या कार्यालयात घुसून त्यांच्या कार्यकर्त्यांना मारा। मी तुमच्या पाठीशी माझ्याकडे एवढे ॲडव्होकेट आहेत, ठीक आहे। मला एक समजत नाही, आज तुम्ही मनसे आणि शिवसेनेला कार्यालयात घुसून मारण्याच्या गोष्टी करतायत आणि मनसे आणि शिवसेना काय माहिती याच्या तोंडात बोळा का नाही दिला अजून? हे लोक अजून त्याला उत्साह देतात नाही। मला एवढंच सांगायचं, आज मनसे आणि शिवसेना मारायच्या गोष्टी केल्यात, काल महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला घरात घुसून मारण्याच्या गोष्टी करतील। म्हणजे समजलं का, आपल्याच महाराष्ट्रामध्ये आपल्यावर चढाचढी होते। ही गोष्ट सतत राज ठाकरेंनी बोलले, पण मराठी माणसाच्या डोळ्यात खुमसली नाही, कानात या गोष्टी गेल्या नाही, मतदान झालं नाही आपल्या पक्षांना नेहमी जे मराठी माणसांना सपोर्ट होता। काल तो मराठी माणसाला घुसून मारण्याची गोष्टी कराल तेव्हा काय कराल? आणि माझं एवढंच म्हणणं आहे, याच्या या स्टेटमेंटमध्ये महाराष्ट्राचं वातावरण बिघडू शकतो। महाराष्ट्र पोलिसांनी दखल घ्यावी या गोष्टीची। म्हणजे काल काय ना, सगळ्यांना जर इकडनं हकलून लावलं, मोठ्या प्रमाणावर मारामाऱ्या दंग्या झाले, तर याच्या कारणीभूत कोण असणार आहे? मला सिंपल बाई सांगताय की हा व्यक्ती मारामारी जास्त भडकवतो। मनसे काय करते, माझ्यासोबत चुकीचं झालं, मी मनसेकडे गेलो, तो न्याय दिलवतो, या गोष्टी करतो म्हणून तो बदनाम आहे, पण तो न्याय दिलवतो। पण याचा न्याय नाही, हे बोलतो तुम्ही डायरेक्ट पक्षाच्या ऑफिसमध्ये घुसा आणि मारा। आज पक्ष, काल मराठी माणूस टार्गेट असेल, तो पण माझ्या शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये।